मला पण एवढं काय माहीत नाही आहे. सो तिकडंच जास्त दिसत आहेत गुढी, इथं कमी वाटत आहेत मला. शोधत चाललंय यार. आज हे नाहीत ना सोबत. हे दिवस जगून घे, परत हे दिवस येत नाहीत. परत आपण कायम संसारात अडकले का संपला विषय. छान छान प्रवास करा आणि छान छान आणखी ग्रोथ करा करिअरमध्ये. जितकं जास्त शिकशील तेवढं जास्त पुढे जाशील. आणि मला खूप आनंद होईल की असं कुठल्या तरी मोठ्या पोस्टवर बघायला आहे की नाही. किती वेळ? शांभवीची 100 झाली आहे. आता आम्ही नाश्ता करतोय. गाडी मॉर्निंग सर्वांना, शुभ सकाळ. आणि मस्तपैकी सकाळची सगळी आवरावर कामं बिमं झाली आहेत. इव्हन नाश्ता सुद्धा झालाय. आत्ता मी आंघोळ करून घेते. गुड्डी तिकडे बाळाला घेऊन थांबली आहे ती. आणि शांभवीनं तिच्याजवळ राहायला लागली आहे, ते बेस्ट आहे. सो मला खूप कमी लोड होतोय सध्या तरी. आणि नाहीतर सतत ती माझ्या मागे असायची. आता ती आल्यापासून कंटिन्यू तिच्याकडेच आहे. इकडच्या गॅलरीत जा, तिकडे जा. आणि इवन तिला खाऊ सुद्धा तिनेच घातलंय. सो खूप फरक पडतो बरं का घरात माणसं असल्यानंतर. थोडीशी उसंत मिळते. मी बाकीची माझी सगळी कामं करून घेते, आंघोळ करते, फ्रेश होते, छानपैकी देवपूजा वगैरे बाकी आहे ते सगळं आवरून मग हा व्लॉग आपण कंटिन्यू करू. ते कढईमध्ये चिकन सुक्का बनतंय तोपर्यंत इकडे छानपैकी तांबडा रस्सा पण केलाय. आणि त्याबरोबरीने इकडे भात आणि चपात्या असा आजचा जेवणाचा मेनू असणार आहे. इकडे आता ताटं वगैरे वाढून घेतलेत मी. आणि मस्तपैकी झणझणीत असा कोल्हापुरी मेनू केलेला आहे. पांढरा रस्सा मात्र काही मला येत नाही, त्यामुळे मी तो शिकून घेईन आणि नेक्स्ट टाइम जेव्हा ती येईल तेव्हा नक्की बनवेन. त्यानंतर वहिनींचा कॉल आला होता, आमचे जेवण वगैरे झालं. मग काय शांभवी, मी, गुड्डू आम्ही सगळेजण मिळून त्यांच्याशी गप्पा मारल्या. माझीच आहे. तुला तर म्हणलं की राजभोग आहे माझी. तर जेवण वगैरे झाली आमची. एक 15-20 मिनिट झालं जेवण करून. आणि शांभवी झोपी गेली आहे. बरं झालं ती झोपली आज लवकर, येरवीपेक्षा सुद्धा. आणि हे पण ड्युटीवरून आलेत तर ते आता थोडा वेळ तिला बघतील. म्हणजे उठली वगैरे तर घरी कोणतं पाहिजे ना, शॉपिंग करून यायची आहे. कारण की आज जायचं म्हणते ती गावाकडे. सो आजचंच बुकिंग पण आहे, कारण की परवापासून परत तिच्या एक्झाम स्टार्ट होत आहेत. मग ती म्हणत होती की एक दिवस तरी अभ्यासाला मिळायला हवा. आणि मला असं वाटत होतं की थोडे दिवस राहिली असती तर. आणि खरं तर म्हणजे असं काहीतरी निमित्तानेच येणं होतं, एरवी होत नाही. पहिल्यांदाच आली असो, त्यासाठी थोडंसं शॉपिंग वगैरे, अंबाबाईचं दर्शन करून मग बाकीच्या गोष्टी करूया असं चाललं आहे. आम्ही दोघे आता निघतो. हे आम्हाला तिथपर्यंत सोडतील आणि त्यानंतर मग बाकी येताना वगैरे आमचं आम्ही येऊ रिक्षाने, असं चाललं आहे. तर चला मी चेंज करते आणि ती पण तयार होती. निघताना मी हा व्लॉग कंटिन्यू करते. सुखी माणूस, सुखी प्राणी. काय जगी सर्व सुखी असा कोण आहे? समाधानी माणूस. तर आत्ता आम्ही बाहेर जायला निघालोय. थोडीशी खरेदी करायची आहे, कारण ती म्हणते की मला आजच जायचं, कारण तिचं आज बुकिंग आहे. सो त्यामुळे रात्री ती निघणार आहे. तर आता वेळ पण थोडाच आहे, 4 वाजलेत. आणि शांभवी झोपली आहे. बरं झालं ती झोपली आहे म्हणून मग मी जाऊ शकते. आणि पहिल्यांदा हे नसताना सोबत किंवा शांभवी नसताना मी असं खूप दिवसानंतर नाही का तिकडे लांब जाण्याला गेल्यानंतर ताईंसोबत वगैरे जाणं होतं. इकडे ढोळ्याला गेल्यास वहिनींसोबत होतं, पण कोल्हापूरमध्ये असं कधी झालेलं नाही आहे. पण आज गुड्डीसोबत जाणार आहे मी शॉपिंग करायला. सो चला काय काय असतं रे काय नाही ते पाहत राहा. छान ब्लॉग असणार आहे. इकडे बघा श्रीमान सरकार असं मस्त आराम करतात. तिकडे गुड्डू तयार होते आणि श्री पण मस्त आराम करतोय, पण तो झोपलेला नाही आहे. आता शिकतोत, कारण का परत वेळ झाला की बाकी गोष्टी लेट होत जाणार. आणि रात्री 10चं बुकिंग आहे ना. निघालोय आम्ही आता शॉपिंगसाठी. आफ्टर लॉंग टाईम असं कधीतरी जायला भेटायला लग्न झाल्याच्या नंतर. तर माझ्यासोबत नेहमी एक व्यक्ती असते
कायम. आता पण आम्हाला लिफ्ट पर्यंत ड्रॉप करण्यासाठी यायला, पण आम्ही यांना नेणार नाही होत आज. आम्ही दोघेच जाणार. जाणीवपूर्वक सांगायला. आज कधी नाही तर मला असं वाटलं म्हणजे शांभवी सोबत नाही, स्त्री सोबत नाही, हे सोबत नाहीत. वेगळंच फिलिंग आहे हे. आणि गुड्डू हे दिवस जगून घे, परत हे दिवस येत नाहीत. परत आपण कायमच संसारात अडकले का संपला विषय. झालोय आम्ही महाद्वार रोडला. देवीचं दर्शन घेऊन सुरुवात करायची. लावत नाही ना, वास खूप छान आहे पण लावत नाही. अंबाबाईच्या दारात आलोय आम्ही आणि नवीन सगळं कन्स्ट्रक्शन झालंय. तिथं पूर्ण बदलून वेगळं केलंय. दर्शन घेऊ आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात होईल. तू पहिल्यांदाच आलीस ना? या अगोदर नाही कधी ट्रिपला वगैरे? त्या निमित्तानं तुला देवीचं दर्शन मिळालं. हे बघा, हे असं चाललंय आता सगळं बांधकाम वगैरे. दर्शन झालंय जस्ट आत्ताच. आणि ते बघा, तुम्ही सुद्धा कळसाचं दर्शन घेऊ शकता, कारण आतमधले तर शूट अलाउड नाही. किती सुंदर रूप आहे देवीचं आणि अगदी बाहेरपासून तितकंच तेजस्वी दिसतात. बघा इकडे की आम्ही उन्हात आलोय खरं. चला, छान असे फोटोज पण काढलेत आम्ही आणि निघतो, कारण खूप सारी खरेदी आहे. बाय द वे आपले युट्यूब फॅमिली मेंबर पण भेटले इथे. सो काही इन्फेक्शन होत नाही ना? आणि त्याच्याने म्हणजे रेडनेस येतो का? अच्छा. रोडला आलोय आम्ही आणि आता सुरू केली आहे शॉपिंग. बरीच सारी इथं स्ट्रीट शॉपिंग आहे, शिवाय कोल्हापुरी चपला वगैरे काय काय, तर ते तुम्हाला दाखवतेच मी. आणि कसं वाटतंय कुठं तुला आमचं कोल्हापूर? भारी. भारी वाटतंय तुला, पण का वेळ थोडा आहे असं झालं. ड्रेसेस बघायला आलोय आणि बाहेर डिस्प्लेला छान वाटलंय म्हणून म्हटलं बघूया. त्याच्या अगोदर मी इथलं एकदा घेतलेला आहे चॉकलेटी कलर. हे निघणार दिसायला तर छान वाटतंय. शॉपिंग केली आहे, अजून आणखी बाकी आहे. सो आलोय आम्ही आता साड्याच्या दुकानामध्ये. बघूया काय आहे मॅक्स मिनिमम. स्टार्टिंग 1265 पासून दाखवा की. त्यात 3200. अच्छा. ब्लाऊज हां, आतमध्ये पूर्ण साडी अशी येणार. हा प्लेनमध्ये ब्लाऊज पीस. अच्छा. हे कॉपर मध्ये. तिच्या दुकानातून आम्ही आलोय बाहेर, कारण की तेवढ्या काही विशेष तेच ते पॅटर्न वाटत होते. सो आम्ही दुसरीकडे जायचा निर्णय घेतलाय. त्या अगोदर एक ठिकाण आहे जिकडे मी ड्रेस वगैरे बघते, तर तिकडे अगोदर ड्रेस घेऊ आणि त्यानंतर मग तिकडे जाऊया. बघू तिला आवडतात की कसं काय त्यानुसार. आणि चलो बघू आता. तिकडे म्हणजे द्वारकादासकडे जायचंय. सो तरी पण आम्ही पटापट आवरतोय, वेळ जास्त घेत नाही होत. आलं तिथे की छान छान आहेत, तर बघूया आपण आता कसं काय ते. मला पण एवढं काय माहित नाही आहे. सो तिकडंच जास्त दिसत आहेत गुढी, इथं कमी वाटत आहेत मला. शोधत शोधत चाललंय आज. हे नाहीत ना सोबत. शॉप फिरलोय आपण. ऑलमोस्ट 8 तरी झाले असतील आमचे दुकान फिरून. आणि जसं पाहिजे तसं आवडत नाही. आवडला तर रेंज वाईज थोडंसं हे होतं आहे आणि राऊंड नको आहे, त्यामुळे बरंच. पण आता फायनली इथे एका ठिकाणी आलो आहे आणि तिला आवडला आहे. तर बघू आता त्यामध्ये साईज आणि सगळ्या गोष्टी मिळतात का. अदरवाईज मग साडी जिंदाबाद आहे आमच्याकडे. साडी घेऊन नंतर बघू. जेव्हा आलो ना तेव्हा काहीच गर्दी नव्हती. आता पूर्ण रोड फुल झालाय. किती गर्दी वाटायली. शॉपिंग करून थकलोय आम्ही. आता थोडं पेटपूजा. आणि शांभवी उठली आहे म्हणून फोन आलता यांचा, पण ती निवांत बसली आहे. काय नाही, बाबा असल्यास तेवढं काही त्रास देत नाहीत. तो आता काय थोडासा रस वगैरे घेतो दिवसाचा. गरमी प्रचंड आहे.
त्यानंतर जायचं साडी शॉपमध्ये, तर तिकडे जाऊ आणि मग बघूया कसं काय ते. आणि माझी एक साडी तिला आवडली आहे, तर त्यामध्ये जर मिळाली तर बघूया, कारण ड्रेस तर आम्हाला ऑलमोस्ट आवडलेच नाही, जसे हवे तसे नव्हतेच. गुडू बर्फ आहे, मी जर वेळ नॉर्मल घेते त्यावेळेस बर्फ आहे. ठीक आहे नाही हो, हे बघा वाडी घ्या. आम्ही निघालोय साडी खरेदीसाठी. ते जरासं दूर आहे. कोणता रोड आहे दादा? प्रताप चौक. अच्छा, तर तिकडे साड्यांचे शोरूम आहेत, तर तिकडे जातोय. तिकडे बरेच सारे बघितले, पण आम्हाला नाही तेवढे विशेष वाटले, म्हणजे आवडले नाही. त्यामुळे मला डिरेक्टली महाराणा प्रताप चौककडे जातोय आणि बघूया कशी काय मिळतात काय नाही ते. तर आता फायनली साड्यांच्या दुकानात आलोय. किती वाजले? 7 वाजले ना? 7. चला बघूया कशी 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 इमारत आहे. गोल 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 गोल. हे आपण मग अशी बघली तशी. हा कलर छान आहे, फिरता कलर आहे ना, तोच तो पण आहे. त्या चिकू कलर एक पण आलेत ना फिरत्या कलर मध्ये, आणखी आहेत. त्यात कलर मिळणार, त्यात कलर मिळणार, प्रत्येक डिझाईन वेगळे येते. हे 2490, 1990, 1990, 1890. हे एकदम वेगळा कलर आहे. हा कलर आहे घरी, हा दाखवूच काल मी साडी शॉपिंगचा मिनी व्लॉग तुमच्यासोबत शेअर केला होता आणि खूप साऱ्या जणींनी प्राईस विचारली की साडी कितीला भेटली ही आणि कुठून घेतलीस वगैरे. तर अर्थातच तुम्ही नाव तर पाहिलं आहेच दुकानाचं. आणि ही आम्हाला बसली आहे 2490ला आणि छान आहे साडी तशीही. आणि बऱ्याचदा इथे ऑफर पण असतात म्हणे, पण ते काही मला माहिती नाही, पण आम्हाला ज्या रेंजमध्ये बसली ते मी तुम्हाला इथे शेअर केलं. चला, साडीची शॉपिंग झाली आहे आमची. आता बिल करतो आणि त्यानंतर मग कंटिन्यू करतो हा ब्लॉग. तसं यांचा फोन पण आला होता, शांभवी उठले. 8 वाजत आले तर मी इकडे चालतो, मी आजच ती जाणार आहे. काय श्री, काय चाललंय? मला कॉल आला होता. कुठं तुम्ही सायकल वाजवत फिरत होता? मला कसं माहिती झालं? माहिती का तुम्हाला? काय करत होता तुम्ही लोक? सायकल मध्ये बॉटल घालून वाजवत होता? हा वाला का? हा आगाव का? हा, आम्ही सगळे आगावपणा करायचं नाही. कुठं किती जाणार आहे लगेच? ये कसं वाटलं? हाऊ डू यू फील नाऊ? हाय शामू. दुसरीच बोलणार नाही आगाव टोमे. का नाही म्हणतेस ग? जा मला बोल. तर चला, आता आम्ही चहा घेतो. आलोय तिकडनं दमून भागून. इतकं काय होतंय काय माहित. तिथं फिरताना काय वाटत नाही ना, शॉपिंग करताना. आणि नंतर ना असं होतं ना, घरी आल्यास एनर्जी सगळी ड्रेन झाल्यासारखी. आता चहा घेतो. आजच जायचं म्हणते तिने, त्यामुळे मग आता बाकीची जायची पण तयारी. थोडंसं खाण्याचं पण बघतो, काहीतरी बनवावं लागेल आणि त्यानंतर मग कंटिन्यू करते. रात्रीच्या जेवणाची तयारी चालली आमची. इकडे स्वयंपाक करते तोपर्यंत गुड्डू तिकडे शांभवीला इतकं छान खेळवत होती, तुम्हाला मध्ये मध्ये आवाज येईलही. आणि साडी यांना दाखवली कशी छान आहे. छान आहे ना? हो. कलर खूप छान आला. 42 रुपये लिटर होता. ती आता 100 रुपये झाला. किती वाटले? 58 रुपये वाटले. हा, म्हणजे एका लिटरला आम्ही 58 रुपये आता जाणार द्यायला. म्हणजे आमच्यावरच लोड. त्याला काय अर्थ? आम्ही सामान्य माणसं भरडले जातोय ना हो. त्याला काय आता पर्याय नाही हो. आता भरपूर ट्रॅफिक आहे आणि जेवढा वेळ लागेल तेवढं मीटर जास्त लागणार, तेवढे जास्त पैसे. आणि असं वाटलं कशी आहे रे?
आवडली गुडू तुला? तर माझं जेवण वगैरे आटोपले, आता ती जायला निघाली. खरं तर बऱ्याच गोष्टी घेतल्यात विकत, तिला ज्या गरजेच्या होत्या त्या, आणि तिला जसं हवंय तसं तिथे घेऊ शकते. लातूरला वगैरे छान मार्केट आहे. खरं आम्हाला वेळ पुरला नाही. ती इतकी समजूतदार आहे ना की म्हणजे तिचं होतं की नाही होते, मग मी तिकडे गेल्यास घेते आणि तुला फोटो पाठवते, मग तुम्हाला पैसे पाठव, पण आत्ता सध्या काही नको. पण मला कुठेतरी ते हे वाटायला लागलं, चला आता बराच वेळ झाला, तिला तिकडे पोहोचायला पण आज वेळ होऊ शकतो कारण की ट्रॅफिक असतं. छान छान प्रवास करा आणि छान छान आणखी ग्रोथ करा करिअरमध्ये. जितकं जास्त शिकशील तेवढं जास्त पुढे जाशील, आणि मला खूप आनंद होईल की असं कुठल्या तरी मोठ्या पोस्टवर बघायला आहे की नाही. कारण का बाकी गोष्टी आयुष्यात होत राहतात, पण शिक्षणासाठी जे अनुरूप वय आहे ना ते हेच आहे. परत मी तुला लक्षात पण बोलले, एकदा लग्न झालं गोष्टी खूप बदलतात, जबाबदाऱ्या वाढतात. आता जर हा वेळ एक्झाम तू देतेस तर मला तर खूप आवडलं की तुझं काय काही चालू आहे आणि ते खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, वेळ होते खरं तर जाऊ नये असंच वाटतंय, पण त्या पर्याय नाही. मला म्हणलं मी तर राहा म्हणलो की जायचं नाही ना, नाही कॅन्सल करून बाय बाय जायचं नाही म्हणते. चालली की दीदी आता? दीदी काय लगेच आली लगेच चालली काय? चला परीक्षा नाहीये पण परत राहायला जरा 4-8 दिवस राहिले तर राहिले. अगं तेच म्हणले पाहुणे, मी तर राहा म्हणलोय की. तिने मला टाइम टेबल दाखवलं नाही काही केलं, पण त्याची परीक्षा आहे आता. पण चला चला उशीर होते गाडी, चला. खाली परत सुरू आपण गुडू दिदीला बघायचं. दीदी तू गुडू दिदीला पाहिजे, तू आम्हाला म्हणजे नाही ना. बाय बाय. हो पोहोचल्यास कॉल कर गुडू, फोन चालू राहू दे बघ. नेलं नाही, लवकर येणार आहे. आत्ताच एवढ्यात हे गेलेत सोडायला, आणि श्री पण गेलाय त्यांच्या बरोबर. मी पण येतो गुडू दिदीला सोडायला, म्हणून ती राहायचं म्हणून आली होती खरं तर. पण अचानक तिचं एक्झामचं टाइम टेबल पडलं आणि अभ्यास वगैरे करायला पाहिजे, मग परत एवढं वर्षभराचं हे होणार म्हणून मग ती आज गेली. आणि शांभवी खूप रडत होती ती जाताना. किती नाही म्हटलं तर बघा, घरात एक जरी माणूस आला ना तर घर भरून वाटतं, आणि जाताना मात्र खूपच वेगळं वाटतं ते. ती पण वर्किंग आहे, सो त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी असतात, सुट्ट्याही मिळाल्या पाहिजेत, अशा खूप गोष्टी आहेत. पण तरीसुद्धा ती आली, छान वाटलं काही निमित्ताने का असे ना. आणि लवकरच ताई पण यावी असं मला वाटतंय, कारण ताई म्हणजे माझ्या मामाची मुलगी, तर ती इकडे नाही आली कधीच. लातूरला आम्ही होतो तेव्हा आलेली, पण इकडे नाही. तर चला, कसा वाटला ब्लॉग ते सांगा. होप आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.